हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. अस्मी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्हाला कळालंच असेल की मी हा कशाचा व्हिडिओ करतो आहे. लिली फ्लॉवरचा हा व्हिडिओ आहे. बघा, दिसायला अगदी रिअल फ्लॉवर आणि क्रोशाचं फ्लॉवर अगदी सेम दिसतं आहे. आणि हे फ्लॉवर पॉट मध्ये पण छान दिसत ही फुलं, त्याचप्रमाणे बुकेमध्ये पण खूप सुंदर दिसत ही फुलं. आणि बनवायला 5 पाकळ्यांचं पण बनवू शकतात तुम्ही किंवा 6 पाकळ्यांचं. बघा, हे मी जे बनवलं आहे पुढचं 6 पाकळ्यांचं आहे. असं देखील तुम्ही बनवू शकतात. 5 पाकळ्या किंवा 6 पाकळ्या अशी दोन्ही प्रकारे तुम्ही हे करू शकतात आहे. आणि दिसण्यात तर अगदीच छानच दिसतं. मी म्हटलं मगाशी तसं बुके द्यायला, गिफ्ट द्यायला पण खूप सुंदर दिसतं. अर्थातच ह्याचे 3 भाग तयार होतात. हे स्टेमन किंवा पूकेसर आपण मराठीत म्हणतो ते, परागकण म्हणजे. आणि खालचा दांडा पान, खालचा पूर्ण हा दांडा पान आणि फुलाच्या पाकळ्या. हे बनवायला आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या क्राफ्ट वायर लागणार आहेत. ही सगळ्यात बारीक क्राफ्ट वायर मी पाकळ्यांसाठी घेतली. त्यापेक्षा थोडीशी जाड मी पानासाठी घेतली आणि सगळ्यात खालची जी दांडी जाड आहे ती मी स्टेमसाठी घेतलेली आहे. आता पानाची पाकळीने तुम्ही ह्या क्राफ्ट वायरने पान देखील बनवू शकता ते. आता मी स्टेमन किंवा मधला पुकेसर बनवण्यासाठी मी ही साधारणतः 10 सेंटीमीटर कट करते आहे. मधली जी मला स्टेमन करायचं आहे, मधला जो पुकेसर करायचा आहे, त्याच्यासाठी मी 10 सेंटीमीटर कट केली आहे. आता पाकळीसाठी साधारणतः मला 25 सेंटीमीटर मी ही जी क्राफ्ट वायर आहे ही मी कट करून घेते. 22 ते 25 सेंटीमीटर घेते मी आणि ही मी कट करते. 25 सेंटीमीटर केली तरी खालती जर आली तुम्हाला तर ते व्यवस्थित बांधता येतं, म्हणून मी 25 सेंटीमीटर घेते. अर्थात तुम्ही जेव्हा बनवाल त्यानुसार तुम्हाला अंदाज येईलच ही. तर 25 सेंटीमीटर केलेली आहे. आणि जर तुम्हाला पानासाठी दुसरी वायर नसेल मिळाली तर हीच देखील तुम्ही वापरू शकता ते. हे साधारणतः एक 30 सेंटीमीटर पर्यंत तुम्ही ठेवा आणि कट करा. म्हणजे ही साधारणतः 30 सेंटीमीटर तुम्हाला वायर लागते. 25 ते 30 सेंटीमीटर लागेल तुम्हाला ही. तर ह्या 3 होतील. जर तुमच्याकडे ही ग्रीन कलरची तुम्हाला मिळाली असेल दुकानात तर ती वापरली तरी देखील तुम्ही चालेल. आणि आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते मधला जो पुकेसर आहे म्हणजे स्टेमन. हे बनवायला मी सगळ्यात पहिल्यांदा लहान याच्याने तुम्हाला दाखवते आहे. हे मधला जे आहे हा पार्ट मी दाखवते आहे. त्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्ही कलर कॉम्बिनेशन वेगळं घेऊ शकता. जे मी घेतलेलं आहे ग्रीन आणि येलो तेच तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. आता मी ग्रीन आणि येलो मधल्या ह्याच्यासाठी घेते आहे. आणि हे बॉन्डचं मी हे नाही करते, पण चिटकवायला एखादा तुम्ही काहीतरी घेऊ शकतात खालती थ्रेड चिटकवण्यासाठी. आता याला मी सुरुवात करताना बघा, या बरोबर ज्या तारेला मी हे अशा प्रकारे गुंडाळून घेते. आणि त्यानंतर मी काय करते, फक्त ही तार अशी वाकवते आहे. वाकवल्यानंतर मी परत खालच्या बाजूने परत ही अशी गोल गुंडाळून घेते ती. बघा, अशा पद्धतीने मी तिला दाबते आणि परत 2-3 वेढे मी देऊन घेते आहे. हे 2-3 वेढे देऊन घेतल्यानंतर मी फक्त खाली ते सोडून देते आहे आणि ग्रीन कलरचं मी घेईल. अशा पद्धतीने मी जरा घट्ट केलं आणि बस हे कट करून घेतलेलं आहे. मग हे कट करून घेतल्यानंतर आहे तर मी ग्रीन कलरचा थ्रेड घेतला. आता हा थ्रेड घेताना खालच्या साईडला जरा हे ठेवायचं आहे. आणि परत वरच्या साईडने पूर्ण मी हे करून घेते आहे, गुंडाळून घेते. बघा, खालती असं ठेवायचं आणि त्याच्याच वरती असं गुंडाळत गुंडाळत खालपर्यंत यायचं की मधला स्टेमन किंवा पुकेसर तुमचं तयार झालेलं आहे. वरचं परागकण येलो कलरचं झालेलं आहे. आता इथे तुम्ही कलर कॉम्बिनेशन वेगळं घेऊ शकतात. म्हणजे परागकण तुम्ही येलो घ्या किंवा तुम्ही केशरी घ्या, असं तुम्ही करू शकता. ते कॉम्बिनेशन वेगवेगळं करू शकता. ते बघा, हे मी असं पूर्ण परागकण ग्रीन कलरने मी गुंडाळून घेतली ती वायर आणि हा एक तयार झालेला आहे माझा स्टेमन किंवा पुकेसर. तर हा तयार झाल्यानंतर मी हे फक्त चिटकवून टाकलं आणि कट केलं. हा माझा पहिला झाला तयार. याचप्रमाणे तुम्हाला एक 3-4 करावे लागतील हे कट केल्यानंतर. आता हे बघा, हे एक तयार झालेलं आहे. आता सेम याच पद्धतीने तुम्ही अजून 3-4 तयार करून घ्या. आता हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळं घेऊ शकतात किंवा इव्हन तुम्ही हाईटला देखील कमी जास्त घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार. पण खूप कमी जास्त काही करू नका, कारण ते काही चांगलं दिसणार नाही खूप कमी जास्त असेल तर. आता हे बघा, हे मी ब्राऊन कलर आणि ऑरेंज कलरने केलेलं आहे. तर हे तुम्ही चेंज करू शकतात, कारण ते वेगवेगळ्या फ्लॉवर्सला वेगवेगळं तुम्ही वापरू शकतात. आता त्याच्यानंतर मी घेते आहे पुढचं करायला, ते पान घेते आहे. पान घेताना मी 3.5 नंबरची सुई घेतलेली आहे आणि 3.5 नंबरची क्रोशाची सुई घेऊन मी काय करते आहे,
20 चेन घेते आहे. अशा पद्धतीने मी एक स्लिप नॉट घेतली आणि त्यानंतर मी 20 चेन घेते आहे. आता ते झाल्यानंतर काय करायचं आहे, ही सुई काढून घ्यायची आणि तिथे जी तार टाकलेली आहे, जी 30 सेंटीमीटर मी तुम्हाला ती म्हटली, किंवा पानासाठी ग्रीन मिळते क्राफ्ट स्टोअरला गेल्यानंतर, ती तुम्ही घेऊ शकतात. ती ग्रीन कलरच्या याला वरनं असं थ्रेड लावलं असं बघा, आतमध्ये अल्युमिनियमचीच असते बघा आणि वरनं फक्त हा कागद लावलेला असतो. आणि मी इथेच गुंडाळून घेतली ती, कारण तो माझा निघाला नको ना थ्रेड, म्हणून मी तिथे अशा पद्धतीने गुंडाळली. आता मी बरोबर तिथे मी चेन घेणार, तिथे मी सुई घालणार आणि ना फर्स्ट चेन जी आहे ना ती मी सोडून देणार आहे. फर्स्ट चेन मी सोडणार आणि बरोबर दुसऱ्या चेनमध्ये मी सिंगल क्रोशा घेते आहे. बरोबर आपल्याकडनं म्हणजे सुईच्या बाजूने फर्स्ट चेन सोडून दुसऱ्यामध्ये, पहिली सोडायची आणि दुसऱ्यामध्ये, आणि तार ही अशी बरोबर त्याला पॅरलच ठेवा, कारण आपल्या तारेच्या मागून अशी काढायचा आहे धागा. नीट बघितला तुम्ही असं. एक दोनदा फक्त तुम्हाला तसं करावं लागेल, नंतर तुम्हाला ती सवय होईल. पहिल्याला मी सिंगल क्रोशा घेतला आणि दुसऱ्या चेनमध्ये मी घेतलेला आहे हाफ डबल क्रोशा. आता ती तार जी आहे ना ती बरोबर याला पॅरल ठेवायची, म्हणजे ती बरोबर आपण जेव्हा सुई घालतो. आता हा मी डबल क्रोशा घेते तिसऱ्या याच्यामध्ये. हे बघा, आतमधून तारेच्या मधूनच ते काढायचं आणि हा डबल क्रोशा घ्यायचा आहे. एकदा तार ही त्याला पॅरल ठेवली ना खालच्या चेनच्या याला, की आपल्याला ते पटकन करता येतं. आता अशा पद्धतीने त्याच्या पुढच्या याच्यामध्ये पण मी डबल क्रोशा करून घेते आहे. आता इथून पुढे मी प्रत्येक स्टिच मधून एक अशा पद्धतीने 12 डबल क्रोशा घेणार आहे. म्हणजे पहिला माझा झाला सिंगल क्रोशा, त्यानंतर हाफ डबल क्रोशा, एक एकच काढलेला आहे मी. पुढच्या 12 याच्यातून मी काय करणार आहे, डबल क्रोशा घेणार आहे 12 स्टिच म्हणजे 12, 13, 14 झाले माझे. म्हणजे माझे साधारणतः 5 स्टिच पुढे रिकामे राहतील. म्हणजे पहिला सिंगल क्रोशा, मग हाफ डबल क्रोशा, त्यानंतरचे 12 हे डबल क्रोशा मी करून घेते आहे. आणि चेन त्याला अशीच ठेवा, सो दॅट चेनच्या खालून तार अशीच ठेवा, म्हणजे तारेच्या खालून मला अशा पद्धतीने हाफ डबल क्रोशा मी पुढच्या याच्यात काढते. आता 12 झाल्यानंतर त्याच्या पुढच्या याच्यातून एक हाफ डबल क्रोशा आणि त्यानंतर दुसरा हाफ डबल क्रोशा. बघा, मी बरोबर ती तार जी ती अशीच ठेवलेली आहे. तार बरोबर त्यालाच पॅरल ठेवायची. त्यानंतरचं सिंगल क्रोशा तारेच्या खालूनच घ्यायचा आहे थ्रेड, ओढून घेताना तारेच्या खालून अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आणि मग हा जरा सिंगल क्रोशा परत घालायचा आणि तारेच्या खालूनच हा थ्रेड ओढून घ्यायचा. दुसरा सिंगल क्रोशा आणि मग सगळ्यात लास्ट जो येणार आहे ना त्याच्यामध्ये 3 सिंगल क्रोशा घालायचे आहेत. म्हणजे मला परत टर्न करायचं आहे. 3 सिंगल क्रोशा करायचे. आता टर्न करण्याच्या आधी हे जे आहे ना ही तार अशी सोडायची आणि इक्वल करून घ्यायची, जी आपण घेतलेली ती, म्हणजे असं बरोबर इक्वल करायचं, सो दॅट ती तार आपल्याकडे बरोबर अशी इक्वल राहील. बस झालं. अशा पद्धतीने मी करून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये मी सगळ्यात लास्ट याच्यामध्ये 3 घेणार. हा दुसरा झाला आणि मग तिसरा त्याच्यातूनच काढायचा. एकाच स्टिच मध्ये मी 3 घेतलेले आहेत. टर्निंग साठी मला लागतं. त्यानंतर परत उलट ज्या पद्धतीने आपण गेलो त्याच पद्धतीने परत यायचं आहे. उलट करताना पहिल्या याच्यातून बघा, आता ती तार तशीच घ्यायची आहे. तारेच्या खालून बरोबर जाऊ द्यात सुई आणि थ्रेड ओढून घ्या. मग दुसरी 2 सिंगल क्रोशा, त्यानंतर 2 हाफ डबल क्रोशा, तारेच्या खालूनच सुई जाऊ द्यायची आणि थ्रेड ओढून घ्यायचा. बरोबर खालून सुई जाऊ द्या आणि थ्रेड ओढून घ्या. 2 हाफ डबल क्रोशा. आता परत आपले 12 डबल क्रोशा होतील. मग एक हाफ डबल आणि एक सिंगल. जसं आपण इकडच्या साईडने केलं तसंच इकडून यायचं आहे. काहीच फरक करायचा नाहीये. आता 12 डबल क्रोशा घालून घ्या आणि या खालपर्यंत. खालती आल्यानंतर मग हा 12 डबल, मग एक हाफ डबल आणि एक सिंगल, की पान तुमचं तयार झालेलं आहे. आता हे तुमचे 12 डबल क्रोशा झालेले असतील आणि 12 डबल क्रोशा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 घ्यायचे आणि मग नंतर मग एक हाफ डबल हा घेतला मी आणि सगळ्यात लास्ट स्टिच राहील त्याच्यामध्ये सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. सिंगल क्रोशा ठेवून मी जॉईन करून टाकते आहे नेक्स्ट इकडच्या याला आणि थ्रेड कट करते. एवढा थ्रेड साधारणतः मी कट करते, कारण मला खालती गुंढाळायला लागेल त्या तारेला. त्यामुळे थ्रेड थोडासा ठेवायचा आणि कट करायचा. बघा, आता इथून मी फक्त थ्रेड असा ओढून घेते आहे, स्लिप स्टिच घेते आहे. बस फिनिश झालं. माझा थ्रेड ओढून घेतला मी, झालेला आहे. अशा पद्धतीने पूर्ण करायचं आणि त्यानंतर जे पान जे आहे ना ते असं छानपैकी नीट करून घ्यायचंय. बघा,
तार असल्यामुळे त्याचा आकार आपल्याला हवा तसा आपण देऊ शकतो. आणि मग नंतर सगळ्यात शेवटी हा थ्रेड जो आहे तो गुंढळून घ्यायचा आहे. तार एकमेकांमध्ये गुंढळायची आणि मग थ्रेड गुंढळून घ्यायचा त्या तारेच्या भोवती. म्हणजे इथे काही आपल्याला ग्लू लावायची गरज पडत नाही, कारण तार असते आणि वरून थ्रेड आलेला असतो, त्यामुळे तार आणून आपण त्या 2 तारेच्या मध्ये जरी आपण आपला थ्रेड अडकवला अशा पद्धतीने तरी देखील ते चालतं. आणि तार परत गुंढळून टाकायची, सो तो थ्रेड जो आहे तो फिक्स होऊन जातो. बघा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आणि हा जो मागचा थ्रेड आहे हा मी कट करते, एक्स्ट्रा जो राहिला होता तो मी कट करून घेते, की आपलं पान तयार झालं. म्हणजे आपलं पू केसर म्हणजे स्टेमन तयार झालेलं आहे आणि लीफ पण आपलं तयार झालेलं आहे. आता फक्त याचा आपला जो राहिला तो पार्ट करायचा, म्हणजे आपलं फक्त आता पाकळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत. हे दोन्ही पार्ट तयार झाले, आता आपण पाकळ्या तयार करायला घेऊया. हे मी 4 घेतले, पान तुम्हाला एकच लागणार आहे. 4 किंवा 5 तुम्हाला साधारणतः मधले हे पूकेसर लागणार आहे तुम्हाला आणि स्टिमन लागणार आहे आणि एक पान लागणार आहे. आता पाकळ्या तयार करताना तुम्ही पाकळ्या 5 किंवा 6 बनवू शकतात. लिलीच्या फ्लॉवरला काही 5 पाकळ्या असतात, काही 6. आता मी गुलाबी रंगाची वूल घेतली आणि करायला घेतलेला आहे. गुलाबी रंगाची वूल घेऊन सगळ्यात पहिल्यांदा मी स्लिप नॉट घेऊन 15 चेन्स मी घेते आहे. स्लिप नॉट घ्यायची आणि 15 चेन घ्यायच्या. पंधरा चेन झाल्यानंतर मगासारखंच पहिली चेन सोडायची आणि दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. पहिली सोडायची, आपल्या सुईच्या बाजूने पहिली सोडायची आणि दुसऱ्यामध्ये सिंगल क्रोशा. त्यानंतर मग हाफ डबल क्रोशा, त्यानंतर मग डबल क्रोशा, परत दुसरा डबल क्रोशा, मग तिसरा डबल क्रोशा, पुढच्या ह्याच्यातून चौथा डबल क्रोशा पुढच्या स्टिच मधून, मग 5वा डबल क्रोशा, त्यानंतर 6, आणि मग त्यानंतर तुमचा आहे तो 7वा डबल क्रोशा. आणि 7 डबल क्रोशा घेतल्यानंतर म्हणजे पहिला सिंगल क्रोशा, मग हाफ डबल आणि मग 7 तुम्ही डबल क्रोशा घेतले, त्यानंतर पुढच्याला आहे तर एक हाफ डबल क्रोशा. आता त्याच्याच मध्ये दुसरा पण हाफ क्रोशा, पुढच्या दुसऱ्या ह्याच्यातून दुसऱ्या स्टिच मधून दुसरा हाफ डबल क्रोशा. आणि मग त्याच्यानंतर सिंगल क्रोशा 1, सिंगल क्रोशा 2 पुढच्या स्टिच मधून आणि तिसऱ्या स्टिच मधून एकाच ह्याच्यातून 3 काढून घ्यायचे. एक, मग त्याच ह्याच्यातून दुसरा आणि त्याच्यातूनच तिसरा. त्यानंतरच्या परत जसं आपण इकडे आलो तसं तो उलट यायचं आहे. एका स्टिच मधून परत एक सिंगल क्रोशा, दुसऱ्या स्टिच मध्ये दुसरा सिंगल क्रोशा, त्यानंतरचं मग हाफ डबल क्रोशा, त्यानंतर त्याच्या पुढच्या ह्याच्यात दुसरा डबल क्रोशा, हाफ डबल क्रोशा पुढच्या ह्याच्यातून पुढच्या स्टिच मधून. आता इथे मी तार घातलेली नाहीये, कारण मला पाकळी जरा रुंदीला जरा जास्त करायची आहे. आता परत 7 डबल क्रोशा, जसं मगाशी आपण झाले होते इकडे 7, तसेच आता इकडे 7 डबल क्रोशा पुढे घालून घ्यायचे. फक्त त्या चेन मधून काढायच्या आहेत. 7 डबल क्रोशा सेम टू सेम करायचे आहेत. आता 7 डबल क्रोशा घेतल्यानंतर त्याच्या पुढे हा एक हाफ डबल क्रोशा घ्यायचा. त्या पुढच्या ह्याच्यामध्ये हा एक हाफ डबल क्रोशा आणि मग सिंगल क्रोशा. लास्ट ह्याच्यातून सिंगल क्रोशा घेऊन ते जॉईन करून टाकायचे. दोघं इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे. बस इथे स्लिप स्टिच घ्यायची आणि मग एक चेन घेतली की त्याच्यानंतर आता ह्या चेनच्या मध्ये मी तार घालते, जी आपण 25 सेंटीमीटर 22 ते 25 सेंटीमीटर मी तुम्हाला म्हटलं होतं ना कट करा, ती चेन इथे घालायची, कारण पाकळीचा आपल्याला तो आकार द्यायचा आहे आणि ते असं जरा घट्टपणा राहील म्हणून इथे चेन अशी घालून घेतलेली आहे मी. आणि ही आल्यानंतर बरोबर इथे मी परत मगाशी जसं गेलो होतं तसं याला गोलाकार देऊन द्या, सो दॅट आपला थ्रेड हा बाहेर नको निघायला. आता बरोबर परत तसंच करायचं आहे की बरोबर अशाच पद्धतीने पकडायची एकाच लाईन मध्ये. सो आता पुढच्या ह्याच्यातून मी त्या तारेच्या खालूनच हा थ्रेड ओढून घेणार आणि हा सिंगल क्रोशा मी घालणार आहे. परत मी सुई घालणार
बरोबर ही पॅरलच ठेवायची, त्यामुळे ती घेणार नाही. आणि मग पुढच्या ह्याच्यातून मी पुढच्या स्टिचमध्ये मी हाफ डबल क्रोशा घेते बघा. चेन घ्यायची आणि मधूनच मी बरोबर ओढून घेते आहे, म्हणजे यार्न ओव्हर करून मी तारेच्या खालूनच बरोबर ओढून घेते आहे थ्रेड. परत त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये पण मी हाफ डबल क्रोशाच घेते आहे, दुसरा हाफ डबल क्रोशा. मग त्यानंतरचं मी घेते आहे तिसरा हाफ डबल क्रोशा. आता इथे मला डबल क्रोशा घ्यायचा नाही आहे, फक्त हाफ डबल क्रोशा. म्हणजे पहिल्याला मी फक्त सिंगल क्रोशा घेतला आणि पुढे मी हाफ डबल क्रोशा घेते आहे. चौथा, त्यानंतर पाचवा, त्यानंतर सहावा, त्यानंतर सातवा, आठवा, नववा, 10 आणि 11. आता त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये ना शेवटचे 2 मध्ये मी काय करते आहे, पुढच्या ह्याच्यामध्ये मी हा सिंगल क्रोशा घेतला, त्यानंतरचा मी परत एक घेते सिंगल क्रोशा आणि त्याच्यावरती जे बरोबर टॉपला आल्यानंतर तिथे मी बरोबर एक सिंगल क्रोशा घेतला. त्यानंतर मी काय करते आहे, त्याच ह्याच्यातून एक दुसरा सिंगल क्रोशा घेते, त्याच ह्याच्यातून मी तिसरा सिंगल क्रोशा घेते आहे. इथे तुम्ही एक एक सिंगल क्रोशा, एक चेन, एक सिंगल क्रोशा घेतलं तरी चालेल, पण 3 सिंगल क्रोशा घेतले तरी देखील चालेल. आता टर्न केलं मी आणि परत पुढच्या दोन्ही ह्याच्यातून एक एक मी काढून घेते सिंगल क्रोशा. जसं इकडे गेलो तसंच. सगळ्यात टॉपच्या याला 3 घातले, त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा. आता ही तार मी जरा सरळ करून घेते, मगाशीच करायची होती वरती टॉपला आल्यानंतर ते राहिलं. आता मी बरोबर इथे खालच्या बाजूने हे तार मी सरळ करून हे नीट शेपमध्ये आणून घेते आहे. बघ, झाली माझी पाकळी तयार झालेली आहे. ज्या पद्धतीने आपण वर चढत गेलो त्याच पद्धतीने आता मला खालती यायचं आहे. तार आता एकसारखी करून घ्यायची व्यवस्थित आणि मग त्यानंतर बरोबर ही खालती यायची आहे. 2 सिंगल क्रोशा झालेले आहेत आपले आणि आता त्याच पद्धतीने खाली यायचं आहे. 2 सिंगल क्रोशा, मग 2 हाफ डबल क्रोशा, 2 नाही सॉरी, मग पूर्ण हाफ डबल क्रोशा, 2 नाही, पूर्ण खालपर्यंत हाफ डबल क्रोशा आणि सगळ्यात शेवटच्या स्टिच मध्ये फक्त सिंगल क्रोशा घ्यायचा आहे, लास्ट स्टिच मध्ये. त्यामुळे इथे काउंट करायची गरज नाही. लास्ट स्टिच मध्ये डायरेक्टली या आणि तिथे सिंगल क्रोशा घ्या. स्लिप नॉट झालं की आपलं एक पाकळी तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी आल्यानंतर फक्त एक सिंगल क्रोशा घ्यायचा आणि सिंगल क्रोशा घेतल्यानंतर फक्त थ्रेड कट करून घ्या. सिंगल क्रोशा घेतलेला आहे. आता थ्रेड थोडासा कट करून घ्या आणि नंतर हा शेप तुम्ही देऊ शकतात, कारण आपण तार घातल्यामुळे थोडंसं हे कट करायचं आणि मी स्लिप नॉट मगाशी जशी काढली होती तशी स्लिप स्टिच घेऊन काढून घ्यायचं आहे थ्रेड. बस आता हे गुंडाळून घ्या की तुमचं तयार झालं. परत तो थ्रेड जो आहे तो मागासारखा जसा पानाचा गुंडाळा होता तसंच इथे असं गुंडाळून घ्यायचा आहे. आणि मग सगळ्यात शेवटी तारेमध्ये तो अडकवून घ्या गुंडाळल्यानंतर, गोल गोल गुंडाळल्यानंतर. बघा, तारेत अडकवलं की झालं. इथे ग्लूगन किंवा ग्लूची काही गरज नाही, तारेमध्ये राहतं हे. आता अशाच पद्धतीच्या तुम्हाला पाकळ्या कराव्या लागतील. आता तुम्ही एक करून दाखवली मी तुम्हाला. सेम पद्धतीने तुम्ही 4, 5 किंवा 4-5 पाकळ्या तयार करू शकतात. म्हणजे 5 पेटल्सचं किंवा 5 पाकळ्यांचं तुमचं लिली फ्लॉवर होईल किंवा 6 पाकळ्यांचं, तुम्हाला जसं हवं तसं. आता मी तुम्हाला इथे 5 पाकळ्यांचं करून दाखवते. 5 पाकळ्यांचं तयार झालेलं कसं दिसतं तेही दाखवते, 6 पाकळ्यांचं देखील दाखवते तयार केलेले. पण आता हे दाखवताना हे दाखवते. आता एक पान याला लागणार आहे आणि 4 मी स्टेप हे घेतलेला आहे. हा खालचा जो दांडा आहे तो जरा जाडसर घ्यायचा, मध्यभागी हे लावायचे आहेत आणि मध्यभागी हे लावल्यानंतर त्याच्या भोवती तुम्ही पाकळ्या लावून घ्या आणि फक्त ग्रीन थ्रेडने गुंडाळायचं आहे, बाकी काही करायचं नाहीये. आणि पान सगळ्यात शेवटी येऊ द्यायचं आहे. फक्त ग्रीन थ्रेड घ्यायचा, पाकळ्या लावून घ्यायच्या सुरुवातीला ह्या अशा
आणि सुरुवातीला लावल्यानंतर खालच्या बाजूने फक्त गुंडाळायचं आहे. फक्त दोरी घेताना थोडीशी खाली सोडायची आणि ही फक्त गोल गुंडाळून घ्यायची आहे. हे नंतर तुम्ही नीट करू शकता. पहिल्यांदा हे असं हे तयार होणार आणि नंतर मग जरा नीट शेप देऊन करून घ्या. पहिले 1-2 वेढे तसेच देऊन घ्या आणि नंतर शेप देऊन पुढचं तयार करून घ्या. आता फक्त ह्या पद्धतीने गुंडाळत जायचं आहे, खालपर्यंत यायचं आहे. पानाचं साधारणतः जिथे येईल तिथपर्यंत यायचं आहे. पान आता तुम्हाला तुमच्या मनानुसार डिस्टन्सने तुम्ही ठरवू शकतात, म्हणजे तेवढं निश्चितच. तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही खालती त्याला पान असं लावून घ्या. मी लावून घेतलेलं आहे आणि खालपर्यंत पूर्ण यायचं आणि सगळ्यात खालती जे आहे ना, ती तुम्ही ग्लू स्टिकने ग्लू करून टाका. म्हणजे तुम्हाला जे ग्लू असेल तुमच्याकडे किंवा ग्लू गन असेल किंवा मी आता इथे वापरायला जो घेतलेला आहे, जो मेटल आणि थ्रेडला चिटकू शकतो, अशा थ्रेडने ते करून घ्या, तुम्ही चिटकवून घ्या. आता हे पान आणि हे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ठरवा आणि सगळ्यात खाली तुम्ही चिटकवून घ्या की तुमचं एक फ्लॉवर झालं. मी तसंच त्याच पद्धतीने हे दुसरं देखील ब्ल्यू कलरचं तयार केलेलं आहे. त्याच पद्धतीने तिसरं मी व्हाईट कलरचं देखील तयार करून घेतलेलं आहे. तर हे तुम्हाला हवं त्यात तुम्ही तयार करू शकतात हे या कलरमध्ये आणि दिसायला खूप सोपं दिसतं. मैत्रिणींनो किंवा तुम्ही सगळेजण ज्यांना ज्यांना क्रोशा लव्हर्स आहात त्यांनी हे निश्चित करून बघा आणि आवडलं तर सांगा आणि काही डिफिकल्टीज असतील तर तेही तुम्ही सांगा आणि प्लीज तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा. बघा किती सुंदर दिसतं आहे आणि खूप जण बघतात. ऑलमोस्ट 92% लोक बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. सो सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग मी.